सर्वांना नमस्कार. आपण ई ग्रामदेशामध्ये जीपीडीपी आराखडा सन 2026-27 कशा प्रकारे तयार करावा ही पद्धत पाहिलेली आहे. परंतु बरेच लोकांना अटी शर्ती पूर्तता करताना त्या अटींची पूर्तता करत असताना त्या एरर्स कशा प्रकारे काढावा याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे, जे की त्यांना बरेच मोठ्या प्रमाणात कॉल येतात. तर आपण ते कशा पद्धतीने त्या त्रुटी काढाव्यात आणि योग्य प्रकारे आराखडा तयार करावा हे पाहूया. सुरुवातीला आपल्याला जे लॉग इन मिळालेले आहे त्या लॉग इनने आपण लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्यानंतर वार्षिक आराखड्यामध्ये जायचं. जोपर्यंत आपला हे पेजेस एक एक पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पुढच्या स्टेपला जाणार नाही. प्राथमिक माहिती भरलेली आहे. मी या ठिकाणी बालस्नेही आणि आरोग्यदायी या 2 थीम घेतलेल्या आहेत. निधी उपलब्धतामध्ये निधी टाकलेला आहे. संकल्प आणि वार्षिक आराखड्यामध्ये आपण पाहिलं की मी काही प्रमाणात आराखडा तयार केला आहे, काही प्रमाणात शिल्लक आहे आणि माझ्या अटी शर्ती पूर्तता करण्यामध्ये सर्व अटी शर्ती अजून अपूर्ण आहेत. मग यामध्ये सुरुवातीला पहा की आरोग्यदायीमध्ये या कॉलमच्या अंडर म्हणजे उपक्रम संख्या कशाची, आरोग्यदायीची किती, 7 पैकी 5 उपक्रम आलेले आहेत. 2 उपक्रम अजून शिल्लक आहेत आराखड्यामध्ये समाविष्ट करण्याचे, असा त्याचा अर्थ असतो. त्यानंतर दुसरी जी ब अट आहे ती सर्व अबंधित निधी 25% म्हणजे ग्रामनिधी आणि मनरेगाचा जो काही निधी आहे एकूण, अबंधित निधी म्हणजे त्यांचा टोटल निधी हा अबंधित असतो केंद्र शासनाच्या म्हणण्यानुसार. त्या टोटल निधीच्या 25% निधी हा 25,000 रुपये होतो. ते खर्च करणे कशावर करायचे, आरोग्यदायीवर. टोटल 25 आणि 25 50 होतात, पण 2 थीम निवडल्यामुळे 2 थीम मध्ये तो विभागला जातो. तर या अटीचा अर्थ असा आहे की आरोग्यदायी थीमवर मनरेगा आणि ग्रामनिधी यामधून 25,000 रुपये खर्च टाकायचा आहे. त्यापैकी 5,000 खर्च टाकलेला आहे आणि 20,000 बाकी आहे. सेम इथे बालस्नेही गाव या थीमवर ग्रामनिधी आणि मनरेगामधनं 25,000 खर्च टाकणे आहे, परंतु 10,000 टाकलेत, 15,000 बाकी आहे. इथे 16 तिसरी अट आहे 16 वित्त आयोगामधून 16 वित्त आयोगाच्या अबंधित निधीमधून आरोग्यदायी थीमवर 22,500 पैकी 0 खर्च टाकलाय, त्यामुळे सर्वच्या सर्व शिल्लक दिसतो. त्या थीमवरती खर्च टाकणे शिल्लक, अट पूर्तता शिल्लक म्हणजे त्या थीमवर, ज्या थीमच्या समोर आहे त्या थीमवर. आणि दुसऱ्या याच्यामध्ये बालस्नेही मध्ये 16 वित्त आयोग बंधित मधून 12,500 शिल्लक खर्च टाकणे शिल्लक आहे. आपण कशी पूर्तता करायची पहा. आपण वित्त आयोगामध्ये जात आहोत, तर वित्त आयोगाच्या अबंधित मधनं अगोदर आरोग्यदायीचे 22,500 आणि बालस्नेहीचे 12,500 खर्च टाकायचे, हे आपण लक्षात ठेवायचं. ते आताही दिसेल आपल्याला. बदलवर जायचं, वित्त आयोगात जायचं, अबंधित निधी. मी अगोदर ज्या थीम निवडल्यात त्या थीम सिलेक्ट करतो, आरोग्यदायी. इथे लगेच शिल्लक दाखवतोय 22,500 रुपये इथे शिल्लक दिसतात त्या थीम वरती खर्च करणं. तर मग मी या या यावर इथे एकूण 43,000 खर्च शिल्लक दिसतो, परंतु मी आरोग्यदायी थीम निवडल्यानंतर त्याच्यावरती 22,500 रुपये खर्च शिल्लक दिसतो. तर मी एक ऍक्टिव्हिटी घेतली आरोग्यदायीची, कारण मी आरोग्यदायीवरती मला खर्च करायचा आहे. अंगणवाडी बालकांना पूरक पोषण आहार पुरवणे, अशी मी ऍक्टिव्हिटी घेतली आणि त्यावरती मी किती खर्च, 22,500 खर्च आहे, तर मी 23,000 रुपये खर्च टाकला. तर निवडलं, सेव्ह केलं. माझी ही अट पूर्तता झाली. मी दुसरं थीम घ्यायची, बालस्नेही घेतली, त्याचे 22,500 रुपये खर्च शिल्लक 12,500 रुपये शिल्लक दिसतात. मी बालस्नेहीची एखादी ऍक्टिव्हिटी घेतली, हात धुण्याची व्यवस्था करणे, मी 12,500 रुपये खर्च टाकले किंवा 13,000 रुपये खर्च टाकले. जास्त टाकले तरी काही हरकत नाही.
माझी ही पण पूर्ती झाली. त्याच्यानंतर माझे खर्च किती किती 7,000 दिसतात. मी 7,000 दुसऱ्या कुठल्याही एखाद्या बाबीवरती मी खर्च टाकले तरी चालतील, किंवा मी याच बाबींवरती इथे 7,000 रुपये मी अतिरिक्त टाकतो. मी हा निधी संपवतो. माझे आता ते पूर्ण झाले. अजून 3 रुपये बाकी आहेत. मी हा खर्च पूर्ण केला, हे सेव्ह केला. आता आपण जर इथे पाहिलं तर इथे पहा, आता वित्त आयोगाच्या अटी पूर्ण झाल्या. आता मी ग्रामनिधी आणि मनरेगामध्ये येतो. मी ग्रामनिधीचे माझे बॅलन्स नाही, मी इथे मनरेगामध्ये आलो. ग्रामनिधी आणि मनरेगामधून तो खर्च करायचा आहे. मी इथे आरोग्यदायी घेतलं. आरोग्यदायीमध्ये 25,000 रुपये मला खर्च, एकूण 35,000 रुपये शिल्लक देतात मला. आरोग्यदायीवर 25,375 रुपये खर्च टाकायचे. मी आरोग्यदायी थीम निवडली आणि त्यामधली आरोग्यदायीवरती इथे घेतलं अंगणवाडी वजन काटा खरेदी करणे असं घेतलं आणि मी त्याला 26,000 रुपये खर्च टाकले. नंतर मी बालस्नेही घेतलं. बालस्नेहीचे मला 15,000 रुपये 15,375 रुपये मला दिसतात, पण मला बॅलन्सच 9,000 आहे. मी ते 9,000 रुपये मी बालस्नेहीवर टाकतो. इथे मी टाकलं, सॉरी, संरक्षण भिंत दुरुस्ती असं घेतलं. 9,000 रुपये टाकले. माझा निधी संपला. आता इथे परिस्थिती पहा, माझे दोन्ही निधी सर्व संपलेले आहेत, मात्र माझी ही अट पूर्तता झालेली नाही. माझे अजूनही बालस्नेहीचे 6,000 बाकी आहेत, मात्र निधी माझे संपलेले आहेत. अशा वेळेस मी काय करणार, ग्रामनिधी किंवा मनरेगामधून जाणार, कारण त्याची अट अपूर्ण आहे. तर मी समजा ग्रामनिधीमध्ये गेलो किंवा मनरेगामधनं गेलो आणि मी बालस्नेहीवरती ते 6,000 रुपये वाढवायचे आणि इथे मी 6,000 दुसऱ्या थीमचे मी 6,000 कमी करणार. म्हणजे मी इथे 59,000 करणार, सेव्ह करणार. माझे 6,000 आपोआप इथे राहतात. मी इथे 6,000 वाढवणार. अजूनही माझे 375 रुपये इथे दिसतात. मी इथे अजून 1,000 रुपये कमी करतो. आणि इथे मी 16,000 रुपये टाकतो. माझे आता पूर्ण झाले. या पद्धतीने मी माझ्या सर्व अटी शर्ती पूर्ण करतो. शिल्लकही संपते आणि जतन करायचं. जर माझ्या निशुल्क ऍक्टिव्हिटी जर अपूर्ण राहत असतील तर मी निशुल्क ऍक्टिव्हिटी, सपोज माझ्या निशुल्क ऍक्टिव्हिटी इथे शिल्लक आहेत, तर मी इथे जाईल, मी एक थीम घेईल आणि फक्त एक ऍक्टिव्हिटी मी फक्त जोडत राहील. झालं आरोग्यदायीचं माझं पूर्ण. बालस्नेहीचे घेणार. अशा पद्धतीने मी सर्व अटी शर्ती या ठिकाणी पूर्ण करणार. अशा पद्धतीने या आराखड्यातील त्रुटी ह्या दूर करायच्या आहेत. धन्यवाद.